गुड मॉर्निंग एव्हरीवन आणि सगळ्यांना शुभ सकाळ। तर आज आम्ही निघालो आहे राधानगरी अभयारण्यामध्ये आणि तिकडे डॅम सुद्धा आहे ते पाहायला। सो चला, नवीन प्लेस आहे, मी पण सुद्धा नाही पाहिली, तर तुम्हाला दाखवते आज। चला बाय, पोहोचल्यानंतर भेटूया परत। नमस्कार मंडळी, तर आपण आलो आहे राधानगरी अभयारण्यामध्ये। तर सुरुवात करूया प्रवेश शुल्कापासून। तर इथे प्रति व्यक्ती 100 रुपये असा शुल्क आहे व सफारीसाठी जी गाडी लागणार त्याचा 1400 रुपये असा शुल्क घेतला जातो। आम्ही आलो आहे दाजीपूर अभयारण्यामध्ये। तर आता आमची सफारी सुरू होणार आहे, जंगल सफारी। सो वी रेडी। इकडे तिकीट वगैरे काढता येते, इथं तुम्ही आले तर इकडे तिकीट काढायची आणि पूर्ण कसं आलो काय आलं तर नंतर सांगन तुम्हाला ब्लॉगमध्ये। खूप छान हवा सुरू आहे इकडे आणि हे आहे एंट्री गेट आणि हे राधानगरी डॅमचा बॅक वॉटर आहे। बघू शकता तुम्ही इथून किती सुंदर असा व्ह्यू दिसत आहे। प्लस ह्या ज्या जीप आहे ना, या सफारीच्या गाड्या आहे ज्यात आम्ही सफारी करणार आहे। सो आणि इथून लाईट हाऊस टाईप थोडंसं आहे, तिथं तुम्ही जाऊन पूर्ण व्ह्यू घेऊ शकता, बघू शकता। इकडे श्रेयांश आहे आमचा, आमची सफारीची राईड करण्यासाठी आमची जीप आलेली आहे। सो वी आर रेडी। सो इकडे ऋषांक आणि अर्णव एकदम फुल फॉर्म मध्ये रेडी झालेले आहे। आर यू रेडी ऋषांक? Yes. आणि अर्णव यू ऑल्सो? ताई तुम्ही पण? ओके, लेट्स गो। आणि गाडी मी चालवणार आहे। सो राधानगरी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील अभयारण्य आहे। राधानगरी अभयारण्य हे रानगव्यासाठी प्रसिद्ध आहे। हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य आहे। याची स्थापना 1958 साली करण्यात आली। यावेळी याला दाजीपूर अभयारण्य असे नाव देण्यात आले। या अभयारण्यात एकूण 35 प्रकारच्या वन्य प्राण्यांची व 235 प्रकारच्या पक्षी प्रजातीची नोंद झालेली आहे। थरकाप चालू आहे। ओके, हाय शिव, हाय हाय ऋषांक। हो नाही सर, हाय। तर अशा प्रकारे आज इथे आहे दाजीपूरचं वातावरण। थोडंसं थंड थोडंसं गरम, आणि ते जो आतापर्यंत उलट्या करतो ती गाडीमध्ये ना, आता या मोकळ्या गाडीत बसली आणि ते मोकळी झाली। श्रेयांश पण आमचा पोट दुखा पाय दुखा चालू होतं, आता तो पण खुश झाला। हा गेट आहे, हा मेन गेट। हा हे झाडाचं नाव आहे कारवी। याला येते 7 वर्षातून एकदा फुलं येतात। चला, हे लाल पण तमालपत्र झाड आहे, हे बघा। माकडे वगैरे वरती करतात ना, त्यांना पकडण्यासाठी। अच्छा, ओके। तर हा आहे आमचा जंगल सफारीचा पहिला पॉइंट। तर इथे आम्हाला वरतं टॉवर दिसत आहे, त्या टॉवरवर जाऊन आम्हाला तो वरचा जो व्ह्यू आहे तो पाहायला मिळणार आहे। सो लेट्स गो, चला सगळेजण निघाले, मी पण जात आहे। वाटते शिव, काय वाटते? भीती वाटते। राधानगरी डॅमचं बॅकवॉटर आहे ते। इथे आता आम्ही वरती आलो टॉवरवर, आणि वरून टॉवरवरून एवढा छान व्ह्यू दिसत आहे, बघू शकता तुम्ही किती सुंदर व्ह्यू आहे वरचा। तर इथून आम्ही निघालो आता पुढील नेक्स्ट पॉइंट कडे। हमारा अमेझॉन का जंगल कोकण का। वाव, काय व्ह्यू आलाय। कसं होतंय शिव?
तर इथे आहे होळीचा सडा. तर पहिले अगोदर सगळे गावकरी लोक इथे येऊन होळी साजरी करायचे. सो त्यामुळे इथे होळीचा सडा ह्या पॉईंटचं नाव पडलेलं आहे. तर चला आता पुढे. We are safari riders. धक्का बुक्की. सफारी रायडर किती सुंदर फुल आहे. 7 वर्षांनी लागले बा आम्ही आलो म्हणून आमच्या आगमन. म्हणजे आम्ही किती विशेष लोक आहे. आम्ही पण 7 वर्षांनी आलो आहे. विचित्र विशेष किती विशेष लोक आहे आपण. इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर असा व्ह्यू दिसत आहे जंगलातला. झाडांच्यामुळे एक शेप आलेला आहे ओ आकाराचा. खूप सुंदर वाटत आहे. श्रेयस तर झोपून गेला रे वा. श्रेयस एन्जॉय. येस. भीती वाटते का? भीती नाही वाटत ना. काढून टाक मनातून भीती. मग हो लग गया. मजाक मध्ये जास्त लागून गेलं विचारायला. थोडीशी भीती पण वाटलीच पाहिजे श्रेयू, नाही तर मग असं लागते. बरोबर नाही का? बरोबर. पहा बघू शकता तुम्ही. आताच आपल्या समोरून एक वाघ गेला होता. मी मोबाईल ऑन करायची होती त्यामुळे तुम्हाला दिसला नसेल, पण जर परत आला तर तुम्हाला तो दिसणार व्हिडिओ मध्ये. समोर बघू शकता तुम्ही आता किती सुंदर असं दृश्य आहे आपल्या समोर येत आहे. बघत राहा तुम्ही असेच व्हिडिओ. म्हटलं का नाही बाई तो वाघाचा आहे. या पॉइंटचं नाव आहे वाघाचा मनारा. सो सांबर कोंड फाटा वॉटेवर काय तर असं आहे. आम्ही चाललो इकडे बघायला वाघाचा मनारा पाहायला. वरती जायचंय. अरे बाबा वरती जायचं. वरून खूप छान असा व्ह्यू दिसणार आहे. बघू शकता इथे छत्रपती शाहूजी महाराजांनी वाघाचा शिकार केला होता, त्यामुळे या पॉइंटला वाघाचा मनार किंवा वाघाचे पाणी असं म्हणतात. वाघाचे पाणी. आणि तिकडे पठार सुद्धा आहे आणि इकडे जे नदी आहे बॅक वॉटर ते आहे राधानगरी डॅमचं. शिव तुला काय बोलायचं आहे? तू बोल. तुला काय बोलायचं आहे? नाही बोलायचं आहे. हरू म्हाताऱ्या माणसासाठी थांबा. हा वाव. इकडून पण खूप सुंदर असा व्ह्यू दिसत आहे ना ताई. भरपूर आहे. तू सांडू नको त्याला. तू आवाज करणार किडा. अच्छा हा. सो त्याला 17 वर्ष गाडून घेतो. 17 वर्ष गाडून घेतो म्हणजे तेथे तो बाल्यावस्थेत राहतो आणि एके दिवशी पूर्ण प्रौढ बनून अचानक बाहेर पडतो. या परिसरात सिकाडा या कीटकाचा आवाज कायम ऐकू येतो. पोटाच्या खालील बाजूस असणाऱ्या पडद्याद्वारे कंपित करून तो सिकाडा मोठ्याने आवाज काढतात. आणि श्रेयसचा डीव्हीडी टॉप टॉप स्किपिटी टॉप टॉप आहे ना. हा आहे कोकण दर्शन पॉइंट सावराई सडा 2 पॉइंट. गाडी तर थांबलेली आहे आणि इकडे आमची मंडळी चाललेली आहे. वाव. इथून तुम्ही व्ह्यू पाहू शकता किती सुंदर आहे. ओके पप्पा बघू द्या. वाव
ब्युटिफुल श्रेयांश, बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे. तुझं पिल्लू पण किती छान झालं. स्वतः एकटा उतरते पायऱ्या, चढते पण एकटाच. इकडे फोटोशूट चालू आहे आमच्या इकडचा सगळ्यांचा. हे वरच्या प्राण्यांसाठीच आहे की हे बघ कसं दगडी कोळसा. नाही काढून पाहिजे बरं. इकडे छान ताईने शेंगदाण्याची चपाती बनवून आणली, चहा वगैरे सगळं आणलंय छान. चहात बुडून खायचं असेल. आता लवकर बंद करा ना चहाचं, नाही तर थंडगार होईल तो. हळू आपण हात नका दे, थोडासाच द्या, एकदम जास्त नका. ते पहिल्यांदा ओपन केलं ना कडक काय एकदम कडक आहे ना, मजा आली. हे दोघं मस्त विसाव्यामध्ये बसले आहे आमचे. माझ्या सोनूला लय वेळा पडला, माझ्या श्रेयू खूप पडला बाबा, खूप पडला. चपाती काय नाही. व्हेरी गुड माझी सोनू, किती शहाणं झालं माझं बाळ. हे जुनी पद्धत आहे शेव, चहा पराठा चहामध्ये बुडून खाण्याची, माहिती तुला. बर्फावनी पाणी कसं आहे. रस्ता नाहीये. ए श्रेयांश हळू ये, पडशील. धावू नको, धावू नको. इकडं मासे आहेत रे. श्रेयू इकडे बघ माझ्याकडे, मम्माकडे. ही मोठी म्हणजे पाय गव्हाचा. टॉवर वर चला. झालं पाणी पिऊन. मम्मा मम्मा मम्मा. ए श्रेयू धावू नको, पडशील. हा आहे पठारी भाग आणि डोंगराच्या वरचा पठारी भाग नाही, डोंगराच्या वरती आहे आपण. टॉपला सगळ्यात टॉपवर आहे आपण. मग तिथं काय एक डोंगर ते सेम लेवल ना. असू राहिलं. बापरे, काळे काळे दगड आहे. लावा रस थंड होऊन हे दगड तयार झाले आहे. ते ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता आणि तो लावा रस जमिनीवर येऊन मग वातावरणाच्या संपर्कात येऊन थंड होऊन इथे दगड बनले त्याचे. तर भरपूर वेळ जंगलामध्ये फिरून फिरून आम्हाला फायनली एक रानगवा दिसला. आमचं लक शेवटी नशिबानं, आम्हाला खूप नशिबानं दिसला तो. दाजीपूर अभयारण्य हे रानगव्यासाठी प्रसिद्ध आहे आणि फायनली आम्हाला रानगवा दिसला. सो आम्ही सगळे खूप खुश झालो. तर चला, तर अशा प्रकारे आपल्या जंगल सफारीचा इथेच होत आहे दी एंड. अशा प्रकारे सुंदर प्रकारे आमची झाली होती जंगल सफारी. सो खूप मजा आली होती, खूप एन्जॉय केला आम्ही. सो चला, बाय बाय.